तर फ्रेंड्स, बऱ्याच वेळेला काय होतं की लहान मापाला शोल्डर पडण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत भरपूर येत असतात, तर त्यांना शोल्डर आणि मुंडा किती ठेवायचा आपल्या लक्षात येत नाही. तर बघू शकता, जसं की तुम्ही स्लीव्ज खाली ओढत आहे तरीसुद्धा जे आपलं शोल्डर आहे एकदम टाईट असं बसलेलं आहे. फ्रंट पण तुम्ही तो पूर्ण लुक बघू शकता, फिटिंग बघू शकता. तर बऱ्याच वेळेला मला कमेंट पण आल्या होत्या की तुम्ही फक्त तुमचे ब्लाऊज घालून दाखवता. आणि जसं की या ब्लाऊजचा जो फ्रंटचा नेक आहे तर तो 6.5 इंचाचा असून सुद्धा हे जे ब्लाऊज आहे एकदम छान असं बसलेलं आहे. पुढचा गळा तुम्ही जसं की बघितला असाल एकदम पसरट आणि डीप आहे, तरी सुद्धा आपले जे शोल्डर आहे एकदम अंगामध्ये टाईट बसतं. तसं आता आपण हे 34 साईजचं जे मेजरमेंट आहे पूर्ण बघणार आहोत. आणि जर तुम्हाला 34 साईजचं ब्लाऊज रेडी करायचं असेल तर तुम्ही सेम मेजरमेंट हे ठेवून तुम्ही तुमचं जे ब्लाऊज आहे तर ते तयार करू शकता. आणि या ब्लाऊजचं जे कटिंग आहे आपण डायरेक्ट अस्त्रवरती जे आहे करणार आहोत, पेपरवरती नाही, डायरेक्ट आपण अस्त्रवरती याचं कटिंग जे आहे करायचं आहे. आणि तर बघू शकता, कस्टमरनेच मला हे जे अस्तर आहे तर ते आणून दिलं होतं आणि हे थोडंसं मला हलकंसुद्धा अस्तर जे आहे वाटत होतं. मी जे रेग्युलर अस्तर वापरते त्याच्यापेक्षा हे थोडं जे अस्तर आहे तर ते थोडंसं हलकं होतं. तरीसुद्धा जाऊ दे, आपलं जे ब्लाऊज आहे खूप छान आणि मस्त झालेलं आहे फिटिंगला आणि फिनिशिंगसुद्धा. आता इथं आपण काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपण आपल्या ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे तर ते टाकायची आहे. जर तुम्ही 34 साईजचं ब्लाऊज रेडी करत असाल तर पूर्ण उंची जी आहे 34 साईजला तुम्ही घ्यायची आहे 13 इंच. तर 34 साईजसाठी 13 इंच जी उंची आहे एकदम परफेक्ट बसते. तर 13 + 1 इंच 14 इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे अस्तरवरती. तर आता सगळ्यात आधी आपण बॅक पार्टचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. आता शोल्डर मी घेतलेला आहे 34 साईजसाठी 5 इंच शोल्डर मी घेतलेला आहे. आणि जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंचाचा. तरी बघा, शोल्डर मी 5 इंच घेतलं, मुंडा मी 5.5 इंच घेतलेला आहे. ब्लाऊजची जी उंची आहे मी 13 + 1 इंच घेतलेले आहे. त्याच्यानंतर प्रॉपर आपलं माप जे आहे छातीचं घ्यायचं आहे. तर आपलं प्रॉपर छातीचं जे माप आहे 8.5 इंच येतं, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 34 आपलं पूर्ण राऊंड आपलं जे बॉडीचं माप आहे तर ते येतं, त्याचा चौथा भाग आपल्याला 8.5 इंच काढून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 2 इंच आपल्याला वाढवायचं आहे. कमरेचं जे माप आहे 7.5 इंच आहे, 7.5 + 2 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. कमरेमध्ये सुद्धा, छातीमध्ये आणि कमरेमध्ये मी 2-2 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. आता आपण इथं आपला जो बॅकचा मुंडा आहे तो आपण घ्यायचा आहे 1.5 इंचावरती. तर हे बघा, आणि आपण एकदम सिंपल असा जो आहे मुंड्याला शेप दिलेला आहे 1.5 इंचावरती. सो फ्रेंड्स, मला भरपूर कमेंट येत होत्या की तुम्ही फक्त तुमचे मोठे साईजचे ब्लाऊज जे आहेत तुम्ही घालून दाखवता, किंवा तुमचं जे फिटिंग आहे तर ते तुम्हीच फक्त घालता, किंवा बाकीचे लहान साईज आहे तर त्यांचं फिटिंग कसं असतं. सो आजचा जो व्हिडिओ आहे मी त्याच्यावरतीच केलेला आहे. तर बघू शकता, लहान आणि मोठा असं काही नाही, फिटिंग एकदम छान येते, माप लहान असो वा मोठा असो. आता हे बघू शकता, मी बॅक पार्ट इथं मी कट केलेला आहे अस्तरवरती. दुसऱ्या साईडला, अपोजिट साईडला आपण काय करायचं आहे, हा जो आपला बॅक पार्ट आहे अस्तरवरती आहे तसा हा ठेवायचा आहे. अस्तर तुम्ही इथं बघू शकता, बॉटमला मी 1 इंच सोडलेला आहे आणि त्याच्यानंतरच मग मी आपला जो बॅक पार्ट आहे तर मी तो ठेवलेला आहे. आता आपला जो बॅक पार्ट आहे तसा इथं मार्किंग करून घ्यायचा आहे. तर हे बघा, खाली मी बॉटमला 1 इंच सोडलेला आहे. आता अर्धा इंच मी आपला जो फ्रंटवाला मुंडा असतो तर तो इथं मी डाऊन केलेला आहे. म्हणजे 1 इंचावरती आपल्याला फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा असतो. आता गळ्याची जी रुंदी आहे मी घेतलेली आहे 2 इंच. तर तुम्ही 2 इंचच ठेवायचे आहे. जर तुमचं शोल्डर प्रॉब्लेम असेल, शोल्डर पडत असतील तर गळा रुंदी आपल्याला जास्त घ्यायची नाही. तर गळा रुंदी जी आहे मी 2 इंच ठेवलेली आहे. पुढचा जो काही गळा आहे मी तो घेतलेला आहे 6.5 इंचाचा. पण तुम्हाला जर एवढा नको असेल तर तुम्ही 6 किंवा 5.5 सुद्धा ठेवू शकता. पण कटोरीमध्ये थोडाफार आपल्याला फरक जाणवतो, त्यामुळे काय करायचं, आपला गळा थोडा डीप असला तरच आपली जी कटोरी ब्लाऊज आहे तर ते छान बसतात. सो इथं मी गळा जो आहे 6.5 इंचाचा केलेला आहे. क्रॉस पट्टी मी 3 आणि 2.5 इंचाची घेतलेली आहे. पहिल्यांदा मी स्ट्रेट इथं लाईन मार्किंग करून घेतली, त्यानंतर क्रॉस पट्टीला जो आहे असा कर्व शेप जो आहे नंतर मी दिलेला आहे. आता जी कटोरी आहे मी घेतलेली आहे 5.5 इंचाची. तुमचं जर छातीचं पोर्शन ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी असेल तर तुम्ही 5 इंच कटोरी घेऊ शकता. तर मी 5.5 इंच कटोरीचं माप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर एक स्ट्रेट आता आपण लाईन मार्किंग करून घ्यायची. कळ्याच्या खालून वरती आपण 1 इंचावरती असा मार्किंग करून घेतलं आणि एकदम सिंपल असा आपण कटोरीला जो आहे शेप दिलेला आहे, इथं बघू शकता. आता क्रॉस पट्टीला आपण नेहमी काय करतो, एक्स्ट्रा मार्जिन वाढवतो. तर ते वरती वाढवायच्या आधी आपण काय करायचं, खाली जे आहे 1.5 इंच आपण क्रॉस पट्टीला जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे.
तर शिलाई मार्जिन आपण एक्स्ट्रा वाढवतो पेपर कटिंग झाल्यानंतर अस्तरवरती, तेच मार्जिन जे आहे आपण बॉटमला इथं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। आता हे बघा मी क्रॉस पट्टी इथं कट करून घेत आहे। त्याच्यानंतर बाकीचे जे पार्ट्स आहेत आपण दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत। आता इथं क्रॉस पट्टी मी घेतली, कटोरी मुंडा घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता मी इथं कट करणार आहे स्लीव्ज। आता जी स्लीव्ज आहे मी ती घेणार आहे 7 इंचाची, म्हणजे 6 इंच आपल्याला रेडी करायची आहे। सो आपण त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचं। तर 6 इंचाची मला रेडी करायची आहे, तर 7 इंच मी घेतलं। आता छाती जी आहे आपली 8.5 इंच होती, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे हाताच्या घडीवरती। म्हणजे हाताची घडी मी 9 घेतली, 3 इंच मी खाली घेतलं शेपसाठी, 2 इंच आतमध्ये घेतलं। त्याच्यानंतर 1.5 इंचाचे 3 पॉईंट काढलेले आहेत, 1.5 इंचाचे काढलेले आहेत, कारण माप लहान आहे त्यामुळे आपण 1.5 इंचाचे पॉईंट काढलेले आहेत। माप जर मोठं असेल तर 2-2 इंचाचे काढायचे आहेत। त्याच्यानंतर बॉटमला आपण हात रुंदीचं जे माप आहे तर ते घेतलेलं आहे 5 इंच हात रुंदी आहे। 2 इंच मार्जिन घेऊन आपण 7 इंच हात रुंदीचं माप घेतलं। आता हे बघा ही माझी स्लीव जी आहे तर ती सुद्धा अशी कट झालेली आहे। आता इथं आपण काय करायचं आहे, अजून आपण कटोरी जी आहे तर ती कटोरी आपण अजून वाढवलेली नाही अस्तरवरती। सो इथं मी काय करणार आहे की जे आपले 2 अस्तरचे पार्ट आहेत तिथं डबल निघलेले आहेत, तर ते पहिल्यांदा मी इथं जॉईंट करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मग मी कटोरी जी आहे तर ती वाढवून घेणार आहे। तर डायरेक्ट आपण ज्यावेळी अस्तरवरती कटिंग करतो तर त्यावेळी आपल्याला डबल पार्ट जे आहेत कटोरीचे काढावे लागतात। तर त्यामुळे काय होतं की अस्तर आपल्याला काय 1 मीटर म्हणजे जास्त लागतं। आता हे जे अस्तर आहे तर ते 1 मीटर होतं, बट त्यांनी क्रॉस कटिंग जे आहे तर ते केलं होतं, त्यामुळे अस्तर जे आहे मला कमी पडलं। बट 1 मीटर अस्तरमध्ये आपलं 34 साईजचं ब्लाऊज जे आहे पूर्ण व्यवस्थित इथं बसून जातं। आता हे बघा कटोरी जी आहे आपण आहे तशी याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आणि दोन्ही साईडला आपण 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। टक्ससाठी 1.5 इंच घेतलं, बॉटमला मी फक्त अर्धा इंच घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे कटोरी जी आहे आपण अशी वाढवून घ्यायची आहे। परत एकदा मी सांगते, बॉटमला मी फक्त अर्धा इंच घेतलेला आहे, कटोरीला 1.5 इंच मी कधी घेत नाही। तर मला भरपूर याच्यावरती सुद्धा कमेंट येतात। आता आपलं हे जे अस्तरवरचं कटिंग आहे पूर्ण मी करून घेतलेलं आहे। आता आपण हे मेन कापडावरती ठेवून कट करायचं आहे। आता सगळे पार्ट जे आहेत आपण मेन कापडावरती आपले ठेवून पूर्ण हे जे पार्ट्स आहेत कटिंग करून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं नाही। जसे आपले अस्तरचे पार्ट आहेत तेच आपण ठेवून कट करायचे आहेत। कटोरी जी आहे मेन कापडावरती आणि अस्तरवरती ठेवताना आपल्याला नेहमी ती क्रॉसमध्येच ठेवायची आहे, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा, तरच आपली जी कटोरी आहे अंगामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित बसते। आणि आता या ब्लाऊजसाठी मी जो टक्स आहे कटोरीचा तर तो 1.5 आणि 2.5 इंच घेतलेला आहे। म्हणजे वरती त्याची जी टक्सची उंची आहे तर ती 2.5 इंच घेतली आणि त्याची जी रुंदी आहे तर ती 1.5 इंच घेतलेली आहे। तर याच्यावरती सुद्धा मला कमेंट येतील की तुम्ही टक्सची उंची आणि रुंदी जी आहे किती घेतला। तर मी परत एकदा सांगते की त्याची जी उंची आहे मी 2.5 इंचावरती घेतली, रुंदी मी त्याच्या 1.5 इंचावरती घेतलेली आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।